श्री राम नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतोय आणि मी तुम्हा सर्वांचं रामकथेवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 24व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपण बोलणार आहोत ते राम आणि रावण यांच्याबद्दल. रामायणातल्या महत्त्वाच्या पात्रांचा आतापर्यंत आपण आढावा घेतला. रावण, कैकई, मंथरा, वाली अशी काही पात्रं सोडली तर इतर पात्रांनी आपल्यापुढं आपल्या वागणुकीनं आदर्श उभे केले आहेत. केवळ राम सीताच नव्हे तर लक्ष्मण, भरत, हनुमान, विभीषण यासारख्या व्यक्तिरेखांनी त्यांच्या वागणुकीतून चारित्र्याचे, सेवेचे आणि भक्तीचे उच्चतम आदर्श आपल्यापुढं ठेवले आहेत. अनेक युगं लोटली तरी हे आदर्श काळाच्या ओघात नष्ट झाले नाहीत. यातच त्यांची महानता आहे. आज आपण बोलणार आहोत ते राम आणि रावण यांच्याबद्दल, पण थोड्या वेगळ्या अंगानं. राम आणि रावण या व्यक्ती म्हणून रामायण काळात होऊन गेल्या. आज त्या अस्तित्वात नाहीत. पण राम आणि रावण या दोन प्रवृत्ती आहेत असा जर आपण विचार केला तर मंडळी, या दोन्ही प्रवृत्ती प्रवृत्तीरूपानं आजही अस्तित्वात आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत हे विश्वची मासे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला असं म्हटलं आहे. हा खूप व्यापक विचार ज्ञानदेवांनी आपल्याला दिला आहे, पण तो जगून दाखवला तो रामासारख्या युगानुयुगाचे दीपस्तंभ असलेल्या व्यक्तींनी. हे संपूर्ण विश्व माझं घर आहे. या विश्वातील चराचर प्रत्येक प्राणी म्हणजे जणू आपणच आहोत. या विचारावर ज्याची मती म्हणजे बुद्धी स्थिर झाली आहे, अशी व्यक्ती म्हणजे विश्वात्मक दृष्टी असलेली व्यक्ती. अशा प्रकारची दृढ श्रद्धा आपल्या विश्वात्मक विचारावर श्रीरामाची होती. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर श्रीराम म्हणजे विश्वात्मक विचार. रावण म्हणजे अगदी याच्याबरोबर उलट असलेली प्रवृत्ती. रावण म्हणजे व्यक्तिवाद. मी आणि माझं याच्या पलीकडे दुसरं काही ज्याला दिसत नाही असा विचार किंवा प्रवृत्ती म्हणजे रावण. विश्वात्मक वृत्ती असलेल्या व्यक्तींना हे विश्व, त्यातले सगळे प्राणी मात्र हे आपलेच वाटतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर या विश्वात असलेल्या इतरांचे सुखदुःख अशा व्यक्ती आपलंच मानतात. रावणाचं वागणं मात्र याचे उलट होतं. व्यक्तिवादाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रावण. अशा माणसांना स्वतःचा स्वार्थ, स्वतःचं हित या पलीकडे दुसरं काही दिसतच नाही. रावण शूर होता, विद्वान होता, पण स्वार्थानं, विषयलोलुपतेनं त्याची बुद्धी संकुचित झाली होती. दुसऱ्या व्यक्ती या केवळ आपला स्वार्थ पूर्ण करण्याचे माध्यम आहेत अशा विचारानं ही माणसं वागतात. मग तो विभीषणासारखा सदाचारी भाऊ असला तरी जेव्हा तो त्यांच्या स्वार्थाच्या आड येतो तेव्हा रावणासारखी माणसं त्यांना लाथ मारून हाकलतात. मंदोदरीसारख्या सुशील पतिव्रता स्त्रीच्या सल्ल्याकडं दुर्लक्ष करतात. दुसऱ्याच्या स्त्रीकडे वाईट दृष्टीनं पाहणं, तिला बळजबरीनं उचलून आणणं या गोष्टी चांगल्या नाहीत हे रावणासारख्या विद्वान माणसाला कळत नव्हतं असं नाही. पण जेव्हा व्यक्तिवाद, स्वार्थ, विषयलोलुपता या गोष्टी बळावतात
तेव्हा चांगलं आणि वाईट याचा विवेकच माणूस हरवून बसतो आणि तो समोरच्या व्यक्तीला आपल्या इच्छापूर्तीचं साधन मात्र बनवतो. महाभारतातल्या दुर्योधनाचं उदाहरण अशाच प्रकारचं आहे. एकदा दुर्योधन स्वतःबद्दल बोलताना म्हणतो की मी जे काही वागतो ते चांगलं नाही हे मला कळतं, पण चांगलं वागण्याची मला बुद्धीच होत नाही. तेव्हा रावणी प्रवृत्तीची माणसं अशीच असतात. श्रीरामांचं संपूर्ण जीवनच दुसऱ्यासाठी त्यागाचं उदाहरण आहे. तो राजा होता पण उपभोग शून्य स्वामी होता. लोकांची सुखदुःख ती माझी सुखदुःख अशी त्याची भावना होती. पित्याच्या शब्दासाठी वनात जाणं असो, भरतासारख्या भावासाठी केलेला राज्यत्याग असो, की प्रसंगी आपल्या सुखाला तिलांजली देऊन प्रजेच्या हितासाठी कर्तव्य कठोर राजा म्हणून निर्णय घेणं असो, त्यानं फक्त इतरांचा विचार केला. सुग्रीवाला राज्य मिळवून दिलं, बिभीषणाला लंकेचं सम्राट केलं. अर्धशिक्षित अशा वानर प्रजातीच्या लोकांना त्यानं एकत्र केलं, लढायला शिकवलं. शबरी, निषादराज यांना जातपात, उच्च नीच असं न मानता आपलेपणानं जवळ केलं. एकदा त्यानं ज्याला आपलं मानलं त्याच्यासाठी वाटेल ते झालं तरी त्याला सोडलं नाही. रामाचा स्वभावच असा होता की एकदा जो कोणी त्याच्या सहवासात आला तो त्याचाच कायमचा होऊन गेला. असं का घडत असावं? श्रीराम विष्णूचा अवतार होता म्हणून? तो राजा होता म्हणून? तर या प्रश्नांचं उत्तर नाही असं आपल्याला द्यावं लागतं. लोकांना रामाबद्दल वाटणारा आदर हा त्याच्या वागणुकीमुळे होता. दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होणं, त्यांना आपलं मानणं, त्यांच्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणं ही रामाच्या स्वभावाची, वागणुकीची वैशिष्ट्ये होती. त्याचं व्यक्तिमत्व हे विश्वात्मक होतं. मंडळी, रावण होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. ती नैसर्गिक प्रवृत्ती आहे. राम होण्यासाठी मात्र संस्कारांची गरज असते. रामायणात वाल्मिकींना हेच तर दाखवायचं आहे. माणूस प्रयत्न केल्यास नराचा नारायण होऊ शकतो हे श्रीरामाने आपल्या उदाहरणानं सिद्ध केलं आहे. माणसाचं अधःपतन होऊन त्याचा सर्वनाश कसा होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रावण आहे. रावणाचा व्यक्तिवाद ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मी, माझं कुटुंब, माझं राज्य, फक्त माझी माणसं, या पलीकडे अशा व्यक्तींना दुसरं काही दिसतच नाही. मंडळी, ही प्रवृत्ती लहान मुलातसुद्धा आपल्याला आढळून येते, नाही का? लहान मूल त्याला दुसरं काही कळत नसल्यामुळं कमालीचं स्वार्थी असतं. त्याला एखादं खेळणं जर आईवडिलांनी आणून दिलं असेल तर त्या खेळण्याला ते लहान मूल दुसऱ्या लहान मुलाला हात लावू देत नाही. त्याच्या हातात खाऊ दिला तर एकटंच खाण्याची प्रवृत्ती त्या मुलाची असते. पण त्या मुलाला आपल्या संस्काराने आपल्याला शिकवावं लागतं. एखादी वस्तू आपली असतानासुद्धा ती उदार मनानं दुसऱ्याला देणं, आपल्या घासातील घास दुसऱ्याला देणं, हे आपण लहान मुलाला संस्कारांनी शिकवतो. अशा गोष्टी वारंवार सांगाव्या लागतात. एखाद्या मंदिरात शिवाच्या पिंडीवर आपण अभिषेक करतो. तो अभिषेक थेंबाथेंबांनी होत असतो. कदाचित असा अभिषेक पूर्ण होण्यासाठी एखादं बादलीभर पाण्याची आवश्यकता लागत असेल, पण बादलीभर पाणी ओतून चालत नाही. अभिषेक करायचा असेल तर थेंब थेंबच पाणी त्या शिवपिंडीवरती पडत राहावं लागतं. तसंच संस्काराचं सुद्धा आहे. संस्कारसुद्धा असेच सातत्यपूर्वक करायला लागतात. आईवडिलांना आपल्या वागणुकीतून आपल्या मुलांना आदर्श घालून द्यावा लागतो, तेव्हा कुठं मुलं घडतात. मला जसा जगण्याचा हक्क आहे तसाच इतरांनासुद्धा आहे.
इतरांनी माझ्याशी जसं वागावं असं मला वाटतं, तसंच मी सुद्धा इतरांशी वागलं पाहिजे. माझ्या विकासात समाजाचा, समाजातील विविध व्यक्तींचा सहभाग आहे. तेव्हा समाजाप्रती काही करणं हे माझंसुद्धा कर्तव्य आहे. या गोष्टी संस्कारातूनच मुलं शिकू शकतात. रामायणाचा हेतू अशा चांगल्या गोष्टी आपल्या मनावर बिंबवणं हाच आहे. रामायणातले उज्ज्वल आदर्श आपल्यासमोर ठेवण्यासाठीच महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिलं, हे उघड आहे. मंडळी, रामायण वाचून किंवा ऐकून आपल्याला पुण्य मिळेल, त्यासाठी आपण ते करायचं आहे, असा जर आपला समज असेल तर महर्षी वाल्मिकींचा हेतू आपण विफल करतो आहे असं होईल. ज्यांना ज्यांना रामराज्य पुन्हा यावं असं वाटतं किंवा समाजात सात्विक गुणांचं प्राबल्य वाढून दुष्ट प्रवृत्ती नाहीशा व्हाव्यात असं वाटतं, अशा सज्जनांनी आता एकत्र येण्याची गरज आहे. समाजातील रावणांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर रामाचे गुण आत्मसात करून आक्रमक होण्याची गरज आहे. रामाच्या धनुष्याचा टणत्कार जेव्हा ऐकू येतो तेव्हाच राक्षसांच्या उरामध्ये धडकी भरते. आक्रमक व्हायचं म्हणजे मारामारी किंवा युद्ध नाही करायचं, ही विचारांची लढाई आहे. समोरच्या व्यक्तीला आपले विचार पटवून देता आले पाहिजेत. विचारातून त्याचं मतपरिवर्तन झालं पाहिजे. त्यांना निरुत्तर करायचं असेल तर त्यासाठी अभ्यास करावा लागेल. अभ्यास, संस्कार आणि साधना यातूनच तेजस्वी व्यक्तिमत्व निर्माण होतील आणि अशीच माणसं देश घडवू शकतील. तेव्हा मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. दुधाचा कौसल्या माऊली, कौसल्या माऊली, उठ श्रीरामा. होमगृहीया ऋषी मुनींचे सामवेद रंगले, गोशाळेतून कालवडींचे दुःख पान संपले, मंदिरातले भाट चालले गाऊन भूपाळी, उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली, कौसल्या माऊली, उठ श्रीरामा. काल दर्पणी चंद्र दाऊनी सुमंत गेले गहा, त्या दर्पणी आज राघवा सूर्योदय हा पहा. वसिष्ठ मुनीवर घेऊन गेले पूजा पात्र राऊळी, उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली, कौसल्या माऊली, उठ श्रीरामा.
राजसा पूर्व दिशेचा स्वर्णयज्ञ पाहण्या चराचराला जिंकून घेण्या अरुण प्रभा उजळली उभी घेऊनी कलश दुधा